ब्रेथ आणि माइंड इज व्हेरी कनेक्टेड ना. म्हणजे आपण कधी ऑब्झर्व नसेल केलं, पण कधी आपल्याला राग आला तर आपला श्वासोश्वास वेगळा असतो, बरोबर ना. तेव्हा आपल्याला कळतं, बरोबर. पण आपण फिअरमध्ये असतो किंवा टेन्शनमध्ये असतो, एन्झायटीमध्ये असतो, तेव्हा पण आपली श्वासाची गती वेगळी असते. पण जेव्हा तुम्ही शांत असता, तुम्ही पीसफुल असता, आनंदी असता, तेव्हा पण वेगळी असते. सो एव्हरी इमोशन हॅज अ डिफरंट सेट ऑफ ब्रीदिंग पॅटर्न दॅट गोज ऑन. सो तुमची ब्रेथ जेव्हा लॉंगर अँड डीपर होते ना, तेव्हा तुमचं माइंड पण बॅलन्स राहतं. इट इज लाईक यू डोंट हॅव टू डू मच टू बॅलन्स द माइंड. म्हणजे गुरुदेव इतकं सुंदर म्हणतात की एक पतंग आहे आणि एक त्याला सांभाळणारी डोर आहे, म्हणजे ती एक मांजा आहे. तर पतंगला जर आपल्याला हँडल करायचं असेल तर आपण वरती जाऊन नाही हँडल करत, बरोबर. तर आपण स्किल शिकतो कसला, मांजाचा. तसं आपल्याला माइंडला जर हँडल करायचं असेल तर आपल्याला माइंडनी नाही करू शकत. म्हणजे आपण सांगू नाही शकत की अरे नाही, तू पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, तू रोज सकाळी लवकर उठायला पाहिजे, तू असं करायला पाहिजे. डूज अँड डोंट्स, दॅट डझंट वर्क फॉर अ व्हेरी लॉंग टाइम.